इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। टाकावडे रोड परिसरातील बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 10,14,200 रुपयांचा सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला आहे। याबाबत इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी उल्हास विठ्ठल भोसले वय वर्ष 50 राहणार टाकावडे रोड इचलकरंजी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते कुटुंबासह यड्राव येथे डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते। 7 मे रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील लोखंडी तिजोरी उचकटून त्यामधील सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 10 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला। चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचे हार, चेन, अंगठ्या, कानातले दागिने, मंगळसूत्र, चांदीचे कडे व पैंजण तसेच रोख रकमेचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत। इचलकरंजी शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे।